बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी भुजबळांसंदर्भातली आहे। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज राष्ट्रवादीकडून भुजबळ समर्थकांकडून जंगी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। छगन भुजबळांचं जंगी स्वागत होणार आहे। राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होईल। मंत्री छगन भुजबळ सकाळी 11 वाजता इगतपुरीत पोहोचतील। या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। स्वागत तर होणारच, कारण तुम्ही आमचं होमटाऊन आपलं म्हटलं पाहिजे, होमपीच म्हटलं पाहिजे येवला, तर तिथे म्हणजे स्वागत होणार। पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे, त्यांचे सारखे फोन येतात। मी मंत्रिमंडळात सुद्धा हा प्रश्न निर्माण केला होता। कांदे वगैरे जे आहेत तसे असे ओळा तसे वाहून गेले, सगळे कचरा वाहून जातो तसे कांदे। द्राक्षाचं मोठं नुकसान झालं आहे। तर त्यांची सगळ्यांची अपेक्षा असणारच की आता मंत्री आहेत तर त्यांनी भेट दिली पाहिजे, बोललं पाहिजे। तर पाहून येतं सगळं शक्य तितकी जास्त मदत देणार आहोत आणि त्याप्रमाणे पंचनामे वगैरे करायला सांगितलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नाशिकला आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडे। महेश, आताच आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकली आहे। छगन भुजबळ मुंबईहून निघालेले आहेत नाशिकच्या दिशेनं। 11 वाजेपर्यंत छगन भुजबळ नाशकात पोहोचतील, पण जंगी स्वागत कार्यकर्त्यांकडून केलं जाणार आहे। जसं भुजबळ सुद्धा म्हणाले, अर्थात नाशिक होम पिच आहे त्यांचं आणि त्या होम पिचवर जंगी स्वागत होईल। पण त्याचबरोबर नुकसानही झालेलं आहे, मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांना झोडपलेलं आहे, तोही मुद्दा आहे। आज सध्या नाशिकमध्ये भुजबळांच्या स्वागताची कशी तयारी करण्यात येते? काही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भुजबळांना भेटणार आहे का? काही आपली आपबीती सांगणार आहे का? काय या सगळ्या संदर्भात अपडेट आहेत? निश्चितच लागवी खरं तर छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच नाशिकमध्ये येत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे उत्सुक झालेले। खरं तर नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। येवला लासलगाव मतदारसंघात देखील ते आज जाणार आहे। मात्र आजच्या त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांमध्ये एक मोठी उत्सुकता आणि आनंद आपल्याला बघायला मिळतोय। ठिकठिकाणी छगन भुजबळ यांचं जे स्वागत आहे ते होणार आहे। सुरुवातीला इगतपुरी तालुक्यामध्ये मुंबईहून निघाल्यानंतर इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत जे आहे ते होणार आहे। त्या ठिकाणी थोडासा रोड शो देखील होणार आहे। त्यानंतर जर बघितलं तर छगन भुजबळ हे थेट नाशकात येतील, फुले स्मारकाला अभिवादन करतील आणि त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देणार आहे। खरं तर 6 महिने झाले हे छगन भुजबळ मंत्रिपदापासून दूर राहिलेले होते, त्यांना मंत्रिमंडळात स्थान नव्हतं। मात्र आता मंत्रिपद मिळाल्यानंतर पदाधिकारी आणि भुजबळ समर्थकांमध्ये उत्साह आनंद बघायला मिळतोय। फक्त कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले, आता नाशिकचं पालकमंत्रीपद देखील आपल्यालाच मिळायला हवं असा हट्ट देखील खरं तर भुजबळ समर्थक करताय आणि बॅनरबाजीतून हे त्यांनी दाखवून दिलेले। मात्र आजच्या स्वागतामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही मागणी देखील लावून धरणार आहे की आपल्याला नाशिकचा जर विकास करायचा असेल तर पालकमंत्रीपद हे आपल्याकडेच आलं पाहिजे असा देखील हट्ट जो आहे तो भुजबळ समर्थकांकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे आजच्या या त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यांचा जो दौरा आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या विविध पद्धतीने स्वागत तर होणारच आहे, मात्र आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ हे काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर आपण बघितलं तर 6 महिने ज्यावेळेस छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रिपद नव्हतं त्यावेळेस भुजबळ समर्थक असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील हे मोठ्या प्रमाणात नाराज झालेले होते। त्यांनी नाराजी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलेली होती। जर दुसरीकडे बघितलं तर अजित पवारांचे जेवढे नाशिकला दौरे झाले तर त्या अजित पवारांच्या दौऱ्याला देखील छगन भुजबळ हे अनुपस्थित राहिलेले होते, त्यामुळे ती कुठेतरी नाराजी होती ती दिसून आलेली होती। मात्र भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्याच्या अगोदर ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं अशी प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामुळे ज्याचा शेवट चांगला ते सारं काही गोड असं भुजबळ म्हणालेले होते। तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।